नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, नागपूर महानगरपालिकेची GNMची जाहिरात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विविध ज्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत त्यांच्या सुद्धा GNMच्या जाहिराती या लवकरच येऊ घातलेल्या आहेत आणि येणारच आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण झालेला असतो की तयारी करत असताना त्या तयारीसाठी आपल्याला पुस्तक जे संदर्भ आहे ते कोणती वापरली गेली पाहिजेत. साधारणतः जर बघितलं या ठिकाणी कॉमनली परीक्षेचं आयोजन नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्या काही GNMची जी काही परीक्षा आहे त्याचं आयोजन हे TCS मार्फत केलं जातंय आणि मग त्याच्यासाठी आपल्याला तयारी करत असताना जे विषय दिले गेलेले आहेत त्यासाठी संदर्भ सूची काय असली पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं ती संदर्भ सूची मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, चला तर तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं हे करतो की आपली बॅच जी आहे बॅच सुरू होते. लक्षात ठेवायचं, पूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमासह या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची आहे. जॉईन करू शकता, तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होऊन जाईल. तांत्रिक अभ्यासक्रमासह जे विषय अभ्यासक्रमामध्ये दिलेले त्यासहित. ठीक आहे, आता बघा अभ्यासक्रम नेमका आपल्यासाठी काय दिला गेलेला आहे. तर मराठी आहे 15 प्रश्न, त्याच्यानंतर इंग्रजीसाठी 15 प्रश्न आहेत, त्याचबरोबरीनं या ठिकाणी बौद्धिक चाचणी यासाठी 15 प्रश्न आहेत आणि सामान्य ज्ञानसाठी 15 प्रश्न साधारणतः दिले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता हे झाले एकूण नॉन टेक्निकल पोर्शन जो आहे तो कितीचा आहे, 60 प्रश्नांचा पोर्शन आहे, ज्याला 120 मार्कांचं वेटेज इथं दिले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मग इथं लक्षात ठेवा की आता तांत्रिक जो टेक्निकल पोर्शन आहे म्हणजे तुमचं जे या ठिकाणी नर्स परिचारिका संदर्भामध्ये जे काही तांत्रिक ज्ञान आहे त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. किती रे, 40 प्रश्न आणि वेटेज कितीचं आहे, 80 मार्काचं या ठिकाणी वेटेज आपल्याला लक्षात येऊन जातं आहे. अशा पद्धतीनं नॉन टेक्निकल 60 आणि टेक्निकल 60. बघा मग इथं तयारी करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणजे मनामध्ये संदिग्धता असते की काय वाचलं गेलं पाहिजे प्रत्येक यासाठी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा या ठिकाणी जर बघितलं तर मराठी या विषयासाठी आपल्याला प्रामुख्यानं इथं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे बघा. ठीक आहे, बाळासाहेब पुढे लिहून घेतो या ठिकाणी. बघा जर बघितलं या ठिकाणी मराठीसाठी तुम्हाला प्रामुख्यानं ते त्यांचं सुद्धा पुस्तक 2-3 पुस्तकं आहेत, त्याच्यापैकी फक्त काय करायचंय बाळासाहेब शिंदे सरांचे 2-3 पुस्तकापैकी लक्षात ठेवा TCS IBPS मराठी व्याकरण असं या ठिकाणी एक पुस्तक आहे. ते कोणाचं लक्षात ठेवायचंय, बाळासाहेब शिंदे सरांचं. ठीक आहे, दुसरं जर बघितलं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये इंग्लिश साठी. ठीक आहे, इंग्लिश. ठीक आहे, इंग्लिश साठी जर बघितलं तेच पुन्हा TCS IBPS पॅटर्न साठीचं या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक तुम्हाला प्रामुख्यानं वापरायचं आहे. 100% इथं फायदा होईल. तिसरं महत्वाचा जो विषय याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला बौद्धिक चाचणी आपण म्हणतोय, याच्यासाठी तुम्ही नाही का तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, बौद्धिक चाचणी. ठीक आहे, बघा बौद्धिक चाचणी लक्षात ठेवायचं. इथं एक पुस्तक या ठिकाणी महत्वाचं ते म्हणजे कोणतं, सचिन ढवळे सर. आणि दुसरं एक पुस्तक आहे लक्षात ठेवायचं त्यापैकी सतीश वसे सरांचं. ठीक आहे, या दोन्ही पैकी एक पुस्तक आपल्याला मी जेवढे संदर्भ सांगेल त्यापैकी एकच वापरायचंय. इथं तर तुम्हाला डायरेक्टली एक सांगितलंय, डेफिनेटली तेच पुस्तक वापरायचंय आणि सोबतीनं आपल्या ज्या नोट्स दिल्या जातील आणि लेक्चर तुम्हाला सफिशियंट ठरणार आहेतच. ठीक आहे, मग सतीश वसे सरांचं तुम्हाला जे प्रसाद सर घेतीलच ते सुद्धा सांगतील या संदर्भामध्ये की कशा पद्धतीनं तयार करायची आणि बॅचमध्ये युट्यूबला आपले सेशन होतच असतात. हे झाले बौद्धिक क्षमता. आता पुढचा विषय असतो तो म्हणजे कोणता रे, तर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो रे, तर GK असं म्हणतो, जनरल नॉलेज असं म्हणतो. आता जनरल नॉलेज साठी प्रामुख्यानं असं स्पेसिफिकली पुस्तक तुम्हाला खूप पाहायला मिळत नाही. पण जर तुम्ही मी तुम्हाला सांगेल की हिंदीमध्ये जर वाचू शकत असाल किंवा इंग्लिशमध्ये वाचू शकत असाल तर याचं लुसंटचं GKचं पुस्तक आहे. ठीक आहे, ठीक आहे, लुसंट GK. किंवा मग याच्यासाठी काय करायचं, जर तुम्हाला हिंदी जमत नाही आणि इंग्लिशही जमत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे स्टेट बोर्ड
हे एवढे कंप्लीट करायचे आहेत. ते कोणते करायचे ते सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये 6वी 7वी आणि 8वीचा महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी म्हणजे इतिहासाचे पुस्तकं 6वी 7वी आणि 8वीची वापरायची आहेत. आणि त्याचबरोबर जुनी पुस्तकं जी आहेत भूगोलाची ती वापरायची आहेत. पॉलिटीसाठी 12वीचं पुस्तक आहे ते तुम्हाला वापरता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी ते संदर्भ लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आणि प्रामुख्यानं सायन्ससाठी 8वी 9वी 10वीचे बघा इथं जीके मध्ये कोणते कोणते विषय असतात रे, तर एक असतो इतिहास. ठीक आहे. इतिहासासाठी कोणते कोणते वापराल, 6वी 7वी आणि 8वीचे बस सफिशियंट होऊन जातात. त्याच्यानंतर जर आणि 11वीचं जुनं 11वी जुने एवढं या ठिकाणी वापरलं तरी सफिशियंट होऊन जाईल. त्याच्यानंतर जर बघितला भूगोलसाठी काय करायचंय, तर एवढं सगळं वाचण्यापेक्षा स्टेट बोर्डच्या या ठिकाणी पेजेस जास्त येतं. त्याच्यामुळं इथं भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न विचारले जातात ना, तर आपलं स्वतःचं एक पुस्तक आहे जिओग्राफी माइंड मॅप. हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. आणि याच्या सोबतीनं बघा हे महत्वाचं, याच्या बाहेर तुमचा डेफिनेटली प्रश्न जाऊ शकत नाही, जाणारच नाही. तुम्ही कोणत्याही परीक्षेची या ठिकाणी तयारी करत असाल, सरळ सेवेसाठी असेल किंवा कंबाईनसाठी सुद्धा याच पुस्तकाचा संदर्भ तुम्हाला भूगोलसाठी वापरता येणार आहे. आणि याच 2 विषयावरती जास्तीत जास्त प्रश्न असतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपल्याला पाहायला मिळणार आहे की तो म्हणजे राज्यशास्त्र. ठीक आहे. राज्यशास्त्रासाठी काय करायचंय, तर 12वीचं या ठिकाणी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे बघा 12वीचं ते वापरायचंय. आणि याच्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय तो म्हणजे विज्ञान. ठीक आहे. तर विज्ञानसाठी काय करायचं, 8वी 9वी आणि 10वी हे 3 स्टँडर्डचे स्टेट बोर्ड तुम्ही वापरून टाकायचे. ठीक आहे. याच्या बाहेर तुमचा कसाच प्रश्न जाऊ शकत नाही, जाणारही नाही. त्यामुळे हे महत्वाचं आहेच आहे. चालेल. एवढंच फक्त करायचंय सामान्यांसाठी, कारण या ठिकाणी सफिशियंट होऊन जातं. चालेल. जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते इतिहास आणि भूगोलावरती तुम्हाला विचारले जातील. आणि स्टॅटिक जीकेचा जो इतर पोर्शन आहे तो आपल्या बॅच मध्ये व्यवस्थित पद्धतीने होऊन जाईल, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. चला मग आता राहिला प्रश्न या ठिकाणी कुठला, तर तांत्रिक घटकाचा. आता याच्यासाठी अजून एक महत्वाचं एक पुस्तक काय करायचंय, पीवायक्यूचं. ठीक आहे. बी पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. ठीक आहे. बी प्रकाशन त्यांचं एक पुस्तक आहे TCS IBPS PYQ, ते वापरायचं याच्यासाठी. ठीक आहे. तेवढं सफिशियंट होतं. आणि मग उरलेला जो तांत्रिक घटक आहे, तांत्रिक घटकाची तयारी करत असताना फक्त आणि फक्त उत्कर्ष इन्स्टिट्यूटचे जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चरच्या माध्यमातून आणि उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या नोट्सच्या माध्यमातून, ठीक आहे, नोट्सच्या माध्यमातून काय होणार आहे, तर हे परिपूर्णरित्या तुमचं कंप्लीट होऊ शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला इतर कोणतीही बाब किंवा कोणताही घटक वाचायची गरज पडणार नाही. हे प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. अशी या ठिकाणी ही बुक लिस्ट आहे. आणि बॅचच्या संदर्भामध्ये चौकशी करायची असेल तर या ठिकाणी मग तुम्हाला नंबर दिला गेलेला आहे बघा. ठीक आहे. 9689665611 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. परिपूर्ण तयारी या माध्यमातून तुमची करून घेतली जाईल. बॅचही आपल्याकडे आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. लेक्चर किती वेळा पाहता येणार आहे म्हणजे अनलिमिटेड यू टाइम आहे. आणि प्रत्येक विषयाचं डेमो लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. प्रत्येकाने ते तुम्ही बघू शकता. PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला उपलब्ध असतील. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. ठीक आहे. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय. GNM चा तांत्रिक अभ्यासक्रम तो पूर्णपणे कंप्लीट करून घेतला जाणार आहे. तयारीला लागायचंय. कारण का, तर येणाऱ्या कालखंडामध्ये नागपूरची जशी आलेली आहे तशाच पद्धतीने इतर महानगरपालिकांच्या सुद्धा जाहिराती या येऊ घातलेल्या आहेत आणि येणारच आहेत. ठीक आहे. सो ही महत्वाची संदर्भ सूची पुन्हा एकदा रिपीट करून बघा. वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही ते मागू शकता. चालेल. चला, ऑल द बेस्ट. निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही परीक्षा होऊ घातली आहे त्यासाठी याचा तुम्हाला फायदा होईलच. चालेल. आता तुमच्या पुस्तकाच्या बाबतची जी काही संदिग्धता आहे ती मनामधून दूर झालेली असणार आहे. आता या सगळं कलेक्ट करायचं आणि फास्ट मध्ये तयारीला सुरुवात करायची आहे. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.